महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात राज्य सरकारचा मंगेशकर रुग्णालयाला दणका. धर्मादाय निधी शिल्लक असतानाही पैसे मागितल्यामुळे 10 लाख रुपये दंड. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर सुनावणी पार. डॉक्टर घैसास गैरहजर तर डॉक्टर घैसास यांना अटक झालीच पाहिजे, भिसे कुटुंबियांची मागणी. उद्धव ठाकरेंसोबतच्या संभाव्य युतीबाबत मनसैनिकांनी आणि नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये. परदेशातून आल्यावर स्वतः बोलणार, राज ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर काहींना कायमचं शेतात जावं लागेल. खासदार संजय राऊतांची एकनाथ शिंदेंचं नाव न घेता सडकून टीका. कुटुंब म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा. शरद पवारांसोबतच्या पुण्यातील बैठकीनंतर अजित पवारांचं विधान. शरद पवार संस्थाध्यक्ष तर ट्रस्टी म्हणून आपल्याला यावं लागतं, अजितदादांची स्पष्टोक्ती. मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता. हल्ल्याची तत्कालीन सरकारसह सर्वांना कल्पना होती. माधव भांडारी यांचं खळबळजनक विधान. विक्रम भावेंनी लिहिलेल्या दाभोलकर हत्या आणि मी या पुस्तकाचं आज कोल्हापुरात प्रकाशन. दाभोलकर हत्येप्रकरणी जामिनावर सुटलेल्या भावेंच्या पुस्तकामुळे नव्या वादाला तोंड. सोलापुरातील शिवमेळाव्याच्या जाहिरातीतून तानाजी सावंतांचा फोटो गायब. तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंतांकडून मेळाव्याचं आयोजन, तर फोटो वगळल्यामुळे सावंत बंधूंमध्ये फुटीच्या चर्चांना उधाण. रस्त्याअभावी उपचाराला विलंब झाल्यामुळे महिलेचा मृत्यू. कोल्हापूरच्या बेंडाई धनगरवाड्यातली घटना, तर अमरावतीत जिल्हा रुग्णालयात हातात सलाईन धरून रुग्णाला नेण्याची वेळ. आणि पोप फ्रान्सिस यांचं निधन. वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. व्हॅटिकन सिटीमधील निवासस्थानी निधन.